तिजोरीत नाही आणा तरी मला बाजीराव म्हणा, निवडणुकीत सत्तांतर होईलच, नंतर ऑडिट करण्याचा ठाकरे गटाचा इशारा. भेटीचं राजकारण. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या वर्षावर भेटले. काय झाली चर्चा अजूनही गुप्त. निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना धक्का. रोहित पवारांच्या मतदारसंघातून प्राध्यापक मधुकर राळेभातांचा भाजपमध्ये प्रवेश. परतीच्या दिशेने मान्सूनचा प्रवाह. जाता जाता दणका देऊन जाण्याचा अंदाज. नांदेड, हिंगोली, परभणी आणि चंद्रपूरला येलो अलर्ट. तापमान वाढल्याने राज्यात आपत्कालीन भारनियमन. राज्यभरात विजेची 7,000 मेगावॅट तूट. भाजपच्या चिंतनाचा सूर विधानसभेत. संविधान नवे आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा. लाडकी बहिणीसह विकास योजनांवर नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. साहेब आमचे दैवत. अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळांकडून शरद पवारांचे कौतुक. मराठी मुस्लिमांना रुपयाचाही बिझनेस देणार नाही. उत्तर भारतीय टीसीची मुजोर भाषा. रेल्वेने केले निलंबन. मनसेने शिकवला धडा. संभाजीनगर एमआयएमचा मोर्चा मुंबईकडे रवाना. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत देण्याचा इम्तियाज जलील यांचा निर्धार. गडकरी म्हणाले चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, मात्र रामदास आठवले मंत्री होणार हे निश्चित. मग म्हणाले मी विनोद करत होतो. शिंदे गटात मंत्रिपदावरून घमासान. एका आमदारामुळे माझे मंत्रिपद हुकले. गोगावलेंचा आरोप. तो मीही नव्हे, संजय शिरसाट यांचा दावा. भाजप अजित पवारांच्या निवडणुकीपूर्वी काटा काढणार. एकनाथ शिंदे यांचेही तसेच होणार. आम्ही अनुभव घेतला. संजय राऊत यांचा दावा. सीएम एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत यांची वरळीला भेट. युतीच्या उमेदवाराबाबत मौन बाळगले. आदित्य यांची चिंता वाढली. मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या. वसमत तालुक्यातील घटना. जरांगेंच्या ढासळत्या प्रकृतीमुळे वेदना होत असल्याची चिठ्ठी. पिंपराळा येथे अज्ञात व्यक्तींनी बस पेटवली. बसचे 90% नुकसान. 32 वर्षांपासून मुक्कामी थांबत होती बस. पितृपक्षातही भाजीपाल्याचे दर वधारले. पावसाचा परिणाम. गृहिणींच्या आर्थिक बजेटला फटका. संत रविदास महाराजांच्या नावाने विद्यापीठ सुरू करा. राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी. 1 ऑक्टोबरला काढणार मोर्चा. नियोजन बैठकीत निर्णय. कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 7 गोवंशांची पोलिसांकडून केली सुटका. कारवाईत 5,27,000चा मुद्देमाल जप्त. कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षकांची शाळा बंदची हाक. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार. रस्त्याच्या कडेला सजली गरब्याची कपड्यांची दुकाने. गुजरातसह राज्यातून आले विक्रेते. महिलांकडून खरेदीला प्रारंभ. काटेपूर्णा धरण 100% भरले. 2 दरवाजे उघडले. पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचीही गरज भागली. पीक विमा कंपनीचे पोट भरण्यापेक्षा शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्या. पालकमंत्र्यांसमोर सत्ताधारी आमदारच आक्रमक. अंगणवाडी सेविकांमुळे मिळाला लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ. आमदार मोनिका साजळे यांच्याकडून कृतज्ञता. पाथर्डीत सत्कार समारंभ. भातकुडगावला मराठा समाजाचे उपोषण. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा. शेवगावातील जवानांसाठी सैनिक भवन उभारू. माजी आमदार चंद्रशेखर गुळे यांचे आवाहन.
दुर्मिळ गोरखचिंच रोपाची लागवड 500 वडांचे संवर्धन. जय हिंदू फाउंडेशनचा पुढाकार. कोल्हारगड थरीत करण्यासाठी राबवला उपक्रम. हमामपूर घाटातील खड्डे बुजवणे सुरू. मोठे मोठे खड्डे पडल्याने या घाटात वारंवार भीषण अपघात. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सावेडी शहरातून 11 किलोमीटर सायकल रॅली. नागरिक विद्यार्थी संघटनांच्या सहभागातून अमरधाम परिसरात स्वच्छता मोहीम. मराठा आरक्षणासाठी आज होता जिल्हा बंद. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये मराठा बांधवांचे उपोषण. बारा तासांच्या आत कोयता गँगच्या अवळल्या मुसक्या. परिसरात काढली दिंड. 4 अल्पवयीनांचा समावेश. पोलिसांना यश. नववसाहतीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. नवीन जलवाहिनीसाठी विधाते गळ्यातील महिलांचे आंदोलन. 15 दिवसांच्या खंडानंतर पैठण तालुक्यासह झाला जोरदार पाऊस. सकाळपासून वातावरण प्रचंड उकाडा. जालना रोडवर थरार. वाहनांना धडक देऊन कार चालक मित्रासह पसार. 7 हिल्सला मध्यधुंद कार चालकाने 6 वाहनांना उडवले. महिला गंभीर जखमी. केंब्रिज चौकात जरांगेंच्या समर्थनार्थ रस्ता रोको. 1.25 तास वाहतूक लांबली. 2 किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा. $85,000 वेतन घेणारा AIS 9,000ची लाच घेताना अटकेत. संगमनेरची घटना. कारवाई टाळण्यासाठी मागितले होते पैसे. क्षमा करणे नेहमीच सर्वांसाठी कायदेशीर असते. ओम बिर्ला. भारत जैन मंडळातर्फे आयोजित सामूहिक क्षमा याचना महोत्सव सहभाग. पुण्याच्या आंदोलकांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा. जरांगे म्हणाले, आमचा काही संबंध नाही. सगळे सोयरे अधिसूचनेबाबत आज मंत्रालयात बैठक. 54 वर्षीय मुलाची 80 वर्षीय आईसोबत तलावात घेऊन उडी. आत्महत्या. अमरावतीत घरगुती वादातून आयुष्य संपवल्याचा पोलिसांचा अंदाज. येत्या 2 महिन्यात राज्यात परिस्थिती बदलणार. शरद पवार यांचे सूचक वक्तव्य. म्हणाले, जनताच बदल घडवून आणणार. सुप्रीम कोर्ट म्हणले, चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे, डाउनलोड करणे गुन्हा. न्यायालयाने चाइल्ड पोर्नोग्राफी शब्द वापरू नये. मद्रास हायकोर्टाचा निर्णय फिरवला.